डिसाईड केलं होतं डायरेक्ट सेलिंग मी जन्मात आता कधीच करणार नाही. मी कष्ट करन पण पैसे कमवून, पण मी असं मार्केटिंग काही करणार नाही. आणि असंच करता करता हेल्थ इश्यू वाढत चालले. 2013ला मला डायबिटीज झाली मित्रांनो, आणि अक्षरशः घरामध्ये मी सांगू शकत नव्हतो. अशाच परिस्थितीमध्ये मिसेसला जॉईंट पेन, ऍसिडिटी, मायग्रेन आणि मग पेन किलर खाऊन खाऊन मिसेसला किडनी स्टोन झाले होते. ऑपरेशनला पैसे नव्हते. आणि असंच मी फेसबुक चालत असताना मला एक व्हिडिओ दिसला आणि तिथं सांगितलं होतं का 10 mm चा किडनी स्टोन निघलाय. आणि म्हणून तो व्हिडिओ चेक केला आणि मित्रांनो प्रोडक्ट घेतले. प्रोडक्ट वापरून मिसेसला भारी वाटले आणि त्या ठिकाणी डिसिजन घ्यायचं काम कसं करायचं. पण माझा अनुभव फेल होता. ज्यावेळेस मी महागुरु डॉक्टर अशोक तोडमल सरांना भेटलो त्यावेळेस माझा डायरेक्ट सेलिंग बद्दलचा टोटल निगेटिव्ह अनुभव निघाला. मला फक्त माझ्यावर 11 लाखाचं कर्ज झालेलं होतं. मुलांची 2.5 लाख फीस, 8.5 लाख रुपये इन्स्टंट देणं होतं आणि हे मला पहिल्यांदा मुक्त व्हायचं होतं. आणि सुरुवात केली मित्रांनो 11व्या महिन्यात 100% लॉकडाऊन असताना. महिन्याचं पेमेंट 2,44,00,000. मित्रांनो तिथून पुढे 4 महिन्यामध्ये 11 लाखाचं कर्ज नील केलंय. आज 27 लाखाची मी हॅरियर गाडी पण घेतली. कधी विचार नव्हता केला का मी करोडपती होणार. कर्जच नील होतं की नाही होतं. ESI एज्युकेशन सिस्टम फॉलो करत गेलो आणि 43व्या महिन्यामध्ये जे गरिबीचं लेबल होतं ना, मिडल क्लासचं लेबल होतं ना मित्रांनो, ते फाडल्या गेलं.